जय जय रघुवीर समर्थ. दशक पहिला, समास पाचवा, संत स्तवन. गणपती, शारदा आणि सद्गुरू यांना वंदन केल्यानंतर समर्थ आता वंदन करतात संतांना. या समासात समर्थ सांगतात, आपण एखाद्या संतांना भेटलो तर त्यांच्याकडून आपल्याला नेमकं काय मिळतं आणि संतांचा सहवास इतका महत्वाचा का आहे. आता वंदिन सज्जन, जे परमार्थाचे अधिष्ठान, जयाचे गुह्य ज्ञान प्रकटे जना. आता मी सज्जनांना वंदन करतो, जे परमार्थाचा आधार आहेत आणि ज्यांच्यामुळे गूढ ज्ञान सामान्य लोकांपर्यंत पोहोचतं. आणि लगेच पुढच्या सोयीत समर्थ या संपूर्ण समासाचं सार सांगून टाकतात. जे वस्तू परम दुर्लभ, जयेचा अलभ्य लाभ, तेची होय सुलभ, संत संगे करुनी. म्हणजे काय? जी गोष्ट मिळणं जवळजवळ अशक्य, जिच्यासाठी कितीही साधना, विचार आणि प्रयत्न केले तरी ती सहज हाताला लागत नाही, ती गोष्ट संतांच्या सहवासात आपसूक मिळते. पण अशी कोणती गोष्ट आहे? ती म्हणजे परम सत्याचा अनुभव, म्हणजेच आपल्या खऱ्या स्वरूपाची ओळख. एका ओवीत एवढा मोठा दावा. आता तुम्हाला वाटेल, एवढा मोठा दावा सिद्ध कसा करणार? इथेच समर्थांची खरी कमाल आहे. ते एक यादीत सुरू करतात, ब्रह्म कशा कशाने दाखवता येत नाही याची. दिव्याच्या उजेडात ब्रह्म दिसत नाही, पौर्णिमेच्या चंद्रातही नाही. अगदी प्रखर सूर्यप्रकाशात, ज्यात एखादा बारीक धुळीचा कण सुद्धा स्पष्ट दिसतो, त्या प्रकाशात सुद्धा ब्रह्म दिसत नाही. आणि एवढंच नाही, 1000 तोंडांनी बोलणारा शेषनाग, तो सुद्धा ब्रह्माचं वर्णन करता करता दमून जातो. म्हणजे ज्याचं वर्णन करण्यासाठी शब्दच अपुरे पडतात, ते ब्रह्म नेमकं समजणार तरी कसं? आणि इथे समर्थ वेदांकडे वळतात. वेदे प्रकाशले सर्वही, वेद विरहित काही नाही, तो वेद कोणासही दाखवू सकेना. वेदांनी सगळं काही प्रकाशित केलंय, वेदांबाहेर काहीच नाही. पण ते वेद सुद्धा त्या परमसत्याचं प्रत्यक्ष दर्शन घडवू शकत नाहीत. मग इतक्या सगळ्या गोष्टी अपुऱ्या पडल्या तर हे सत्य समजणार कुठे? आणि इथेच या समासाचं सगळ्यात सुंदर उत्तर मिळतं. तेची वस्तू संत संगे, स्वानुभवे कळो लागे, त्याचा महिमा वचनी सांगे, ऐसा कवनू. तेच ब्रह्म संतांच्या सहवासात स्वतःच्या अनुभवाने कळू लागतं आणि याचं महत्त्व शब्दात सांगू शकेल असा कोणीच नाही. समर्थ पुढे म्हणतात, वस्तुसी वर्णिले नवचे, तेची स्वरूप संतांचे, या कारणे वचनांचे कार्य नाही. ज्या ब्रह्माचं वर्णनच करता येत नाही, तेच स्वरूप म्हणजे संत आहेत. म्हणूनच शब्दांना इथे काही अर्थ उरत नाही. म्हणजे संत हे नुसतं ब्रह्माचे भक्त नाहीत, तर ब्रह्माचंच चालतं बोलतं रूप आहे. पुढे समर्थ संतांचं वर्णन कसे करतात बघा. संत म्हणजे आनंदाचे घर, संत म्हणजे प्रत्यक्ष विश्रांती, संत म्हणजे धर्माचे क्षेत्र, संत म्हणजे समाधानाचे मूळ, भक्तीचे फळ, विवेकाचं भांडार, संत म्हणजे समाधीचं मंदिर. आणि मग समर्थ एक अतिशय सुंदर विचार सांगतात. मोक्षश्रिया आळंकृत, ऐसे हे संत श्रीमंत, जीव दरिद्री असंख्यात नृपती केले. हे संत मोक्षरूपी संपत्तीने श्रीमंत असतात आणि असंख्य गरीब दीनदुबळ्यांना ते चक्क राजे बनवतात. इथे राजे म्हणजे बाहेरच्या जगावर राज्य करणारे राजे नाहीत, तर स्वतःच्या मनावर, स्वतःच्या जीवनावर आणि शेवटी स्वतःच्या अज्ञानावर विजय मिळवणारे लोक. विचार करा, कितीही मोठा चक्रवर्ती राजा असो, तो कोणालाही मोक्ष देऊ शकत नाही, पण संत मात्र हे दान सहज करतात. आणि शेवटी समास संपताना समर्थ म्हणतात, ऐसी संतांची महिमा
बोलीजे तितुकी उनी उपमा, जयाचेनी मुख्य परमात्मा प्रकट होय. संतांचा महिमा एवढा मोठा आहे की त्याबद्दल कितीही बोललं तरी ते कमीच पडेल. कारण त्यांच्यामुळेच प्रत्यक्ष परमात्मा प्रगट होतो. जय जय रघुवीर समर्थ. आता वंदीन सज्जन, जे परमार्थाचे अधिष्ठान, जयाचे गुह्य ज्ञान प्रगटे जनी. जे वस्तू परम दुर्लभ, जेचा अलभ्य लाभ, तेची होय सुलभ संत संगे करुणी. वस्तू प्रकटची असे, पाहता कोणासीच ना दिसे, नाना साधनी सायासे न पडे ठाई. जेथे परीक्षावंत ठकले, ना तरी डोळसची अंध झाले, पाहत असताची चुकले निज वस्तुसी. जे दीपाचे नी दिसेना, नाना प्रकाशे गवसेना, नेत्रांजनी ही वसेना दृष्टी पुढे. 16 कळी पूर्ण शशी, दाखवू शकेना वस्तुसी, तीव्रादित्य कळारासी तोही दाखविना. जया सूर्याचेनी प्रकाशे, ऊर्णतंतू तोही दिसे, नाना सूक्ष्म पदार्थ भासे अनुरेणादिकम. चिरले वाळाग्र तेही प्रकाशी, परी तो दाखविना वस्तुसी, ते जयाचेनी साधकांसी प्राप्त होय. जेथे आक्षेप आटले, तेथे प्रयत्न प्रस्तावले, जेथे तर्क मंदावले, तर्कता निज वस्तुसी. बळे विवेकाची वेंगडी, पडे शब्दाची बोबडी, तेथे मनाची तातडी कामाने. जे बोलकेपणे विशेष, सहस्त्र मुखांचा जो शेष, तोही सिनला निशेष वस्तू न संगवे. वेदे प्रकाशले सर्वही, वेदविरहित काही नाही, ते वेद कोणासही दाखवू सकेना. तेची वस्तू संत संगे, स्वानुभवे कळो लागे, त्याचा महिमा वचनी सांगे ऐसा कवनू. विचित्र कळाये मायेची, परी बोळखी न संगवे वस्तूची, माया तिता अनंताची संत सोय सांगती. वस्तुसी वर्णे नवचे, तेची स्वरूप संतांचे, या कारणे वचनांचे कार्य नाही. संत आनंदाचे स्थळ, संत सुखची केवळ, नाना संतोषाचे मूळ, ते हे संत. संत विश्रांतीची विश्रांती, संत तृप्तीची निजतृप्ती, नातरी भक्तीची फळश्रुती, ते हे संत. संत धर्माचे धर्मक्षेत्र, संत स्वरूपाचे सत्पात्र, नातरी पुण्याची पवित्र पुण्यभूमी. संत समाधीचे मंदिर, संत विवेकाचे भांडार, नांतरी बोलीजे माहेर सायुज्य मुक्तीचे. संत सत्याचा निश्चयो, संत सार्थकाचा जयो, संत प्राप्तीचा समयो सिद्धरूप. मोक्षश्रिय आळंकृत, ऐसे हे संत श्रीमंत, जीव दरिद्री असंख्यात नृपती केले. जे समर्थपणे उदार, जे का अत्यंत दानशूर, जयाचे हा ज्ञान विचार दिदला न वचे. महाराजे चक्रवर्ती, झाले आहेत पुढे होती, परंतु कोणी सायुज्य मुक्ती देणार नाही. जे त्रैलोक्य नाही दान, ते करीती संत सज्जन, तया संतांचे महिमान काय म्हणून वर्णावे. जे त्रैलोक्याहून वेगळे, जे वेदश्रुतीसी नाकळे, तेची जयाची निवोळे परब्रह्म अंतरी. ऐसी संतांची महिमा, बोलीजे तितुकी उनी उपमा, जयाचे मुख्य परमात्मा प्रगट होय. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे संतस्तवन नाम समास 5वा. जय जय रघुवीर समर्थ.